तोटा हा आपल्याला जर काय टक्केवारीमध्ये जर काढायचा असेल तर टक्के म्हणजे किती असतात तर मित्रांनो 100%. टक्के म्हणजे किती असतात 100. ओके, 100 या संख्येला आपण गृहीत धरून आपण टक्केवारी काढत असतो. ओके, एकूण आपण परीक्षेमध्ये नेहमी विचारतो किती टक्के पडले 100%. 100%पैकी म्हणजे 100 या संख्येपैकी किती संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ओके, ते त्याशी कोणत्या संख्येशी संबंधित असतं टक्के 100 या संख्येशी. म्हणजेच आपल्याला नेहमी आपल्याला लक्षात ठेवा एक नियम आहे खरेदी किमतीवर नफा किंवा तोटा टक्केवारीमध्ये काढला जातो. आता या ठिकाणी हा जो नियम आहे हा तुम्हाला कायमचा लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण नफा किंवा तोटा काढू त्यावेळेस नफा व तोटा हे टक्केवारीमध्ये काढू त्यावेळेस नेहमी ते खरेदी किमतीवर काढले जातं. कोणत्या किमतीवर? खरेदी किमतीवर. मग त्याचे सूत्र पहा. त्या ठिकाणी सूत्र जर तुम्हाला समजतील त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरेदी किमतीवर का काढला जातो. ओके, बघा नफा टक्के. ओके, बरोबर नफा टक्के बरोबर नफा भागिले खरेदी किंमत खकी म्हणजेच खरेदी किंमत गुणिले 100. ओके, कारण की आपण टक्केवारी हे 100 मध्ये 100 ला ग्राह्य धरून करतो म्हणून गुणिले 100. ओके, हे झालं पहिलं सूत्र. आपल्याला जर काय व्यवहारामध्ये जर नफा किती टक्के झाला असं विचारला असेल तर आपल्याला या ठिकाणी नफा टक्के बरोबर एकूण नफा म्हणजे निव्वळ आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 या सूत्राचा वापर करून आपल्याला नफा किंवा तोटा काढावा लागत असतो. ओके, सॉरी तोटा नाही नफा काढावा लागत असतो. आता या ठिकाणी तोटा किती तोटा टक्के बरोबर या ठिकाणी नफा आहे तर या ठिकाणी तोटा झालेला असेल तर तोटा भागिले खरेदी किंमत टक्केवारी खरेदी किंमत गुणिले 100. ओके, आता हे जे दोन सूत्र आहेत हे दोन सूत्र तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप उपयोगी पडणार आहेत. लक्षात ठेवा तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रश्न या दोन सूत्रावर आधारित विचारलेले आहेत आतापर्यंतच्या एक्झाम मध्ये. ओके, म्हणून लक्षात ठेवा नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके, ज्यावेळेस तोटा विचारलेला असेल त्यावेळेस अंशामध्ये तोटा ठेवायचा. एकूण किती झालेला आहे तो खरेदी किंमत ठेवायची छेदामध्ये आणि गुणिले 100 करायचं. ओके, ज्यावेळेस नफा झालेला असेल त्यावेळेस अंशामध्ये नफा आपल्याला नफा काढावा लागतो. लक्षात ठेवा आपण नफा कसा काढायचा ते शिकलोत ना आता या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये. तशा पद्धतीने अगोदर नफा काढून घ्यायचा. त्यानंतर नफा काढल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी नफाच्या ठिकाणी नफ्याची किंमत ठेवायची आणि खरेदी किंमत गुणिले 100 या ठिकाणी या सूत्राचा वापर करून आपल्याला पुढील एक्झाम्पल सोडवायचे आहेत. ओके, चला तर सूत्र लक्षात राहील सर्वांच्या. प्रत्येक प्रश्नामध्ये सूत्राचा वापर केल्याच्या नंतर सूत्र लक्षात राहतं. असं जर मी तुम्हाला किती 10 वेळा जर म्हटलं की हे सूत्र पाठांतर करा सूत्र पाठांतर करा सूत्र पाठांतर करा तुम्ही करणार नाहीतच. हे 100% आहे. तुम्ही सूत्र पाठ जरी केले तर ते काही दिवस लक्षात राहतील. लक्षात ठेवा. परंतु हे प्रत्येक सूत्र जर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जर का सूत्र ठेवून जर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर ते कधी विसरणार नाही. ओके, चला बघा आता या ठिकाणी आपल्याला खरेदी किमतीवर काही तोटा किंवा नफा किती टक्के झाला ते काढायचं आहे. ओके, एक सोपा सेट प्रश्न आहे. एक सोफा सेट 10,000 रुपयास घेऊन तो दुकानदाराने 12,000 रुपयास विकला.
ओके, किती रुपयाला विकलास? 12,000 रुपयास विकला. तर दुकानदारास शेकडा किती नफा व तोटा झाला? नफा किंवा तोटा झाला. ओके, पर्याय क्रमांक 1 आहे 20% तोटा, 20% नफा, 15% तोटा नफा, 4 यापैकी. ओके, बघा त्या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर ठेवलेला आहे. एक सोफा सेट एक 10,000 रुपयास घेऊन, म्हणजे दुकानदाराने किती रुपयाला घेतलेला आहे? तो 10,000 रुपयास घेऊन तो दुकानदाराने 12,000 रुपयास विकला. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू विकत घेत असतो, जो विकणारा असतो तो त्यावर काही ना काहीतरी मोबदला घेतच असतो. ओके, त्यानंतरच तो आपल्याला वस्तू विक्री करतो. लक्षात ठेवा, जर तुम्हाला 12,000 रुपयास विकला तर दुकानदारास शेकडा किती नफा किंवा तोटा झाला ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, मग या ठिकाणी एकूण आपल्याला सूत्र माहिती आहे, परंतु त्या अगोदर सूत्रामध्ये काय सांगितलेले आहे आपल्याला? शेकडा नफा व शेकडा तोटा. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये दोन्ही विचारलेले, शेकडा नफा झाला की तोटा झाला. त्या अगोदर आपण त्या ठिकाणी त्याला नफा झाला असेल तर ते शेकडामध्ये काढता येईल, आणि तोटा झाला असेल तर आपल्याला शेकडा. आपण दोन्हीपैकी एक फॉर्म्युला वापरण्या अगोदर आपल्याला या दोन्ही संख्यावरून आपल्याला नफा झाला की तोटा झाला हे समजतं, ते पाहूया अगोदर. ओके, बघा सोफा सेट किती रुपयाला घेतला होता? त्याची खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत बरोबर 10,000 रुपये. किती रुपये आहे? 10,000 रुपये. परंतु तो दुकानदाराने विकला किती रुपयाला? विक्री किंमत किती आहे? 12,000 रुपये. मग ज्यावेळेस विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते, आपलं वाक्य आठवते अगोदरचं? मागील पार्ट मध्ये आपण बघितलं की ज्या वेळेस खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कशी असते? कमी असते, त्यावेळेस त्या ठिकाणी फायदा होत असतो. किंवा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते, त्यावेळेस त्या ठिकाणी नफा होतो. म्हणजेच काय, थोडक्यात म्हणता येईल की या व्यवहारामध्ये विक्री किंमत जास्त आहे आणि आपण घेतलेली किंमत कशी आहे? कमी आहे, म्हणजे त्या ठिकाणी नफा झालेला आहे. ओके, मग नफा किती झाला तर त्या ठिकाणी आपल्याला सूत्रावरून काढता येईल, त्यांची वजाबाकी करून. ओके, घेतला होता किती रुपयाला, म्हणजे त्या ठिकाणी विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा किती झालेला आहे मित्र? या ठिकाणी 12,000 वजा 10,000 बरोबर 2,000. किती झालेला आहे? 2,000 रुपये नफा झालेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला शेकडा तोटा घ्यायची आवश्यकता आहे का? नाही. शेकडा नफा म्हणजे आता तोटा झालेला तर नाहीच, म्हणजे आपल्या ठिकाणी नफा काढायचा आहे हे या सूत्रावरून आपल्याला समजलं आहे. आता शेकडा नफा काढायचा असेल तर शेकडा नफाचं सूत्र आणि नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले किती आहे का? 100. ओके, गुणिले 100. मग बरोबर या ठिकाणी नफा किती आहे? नफ्याच्या किमतीमध्ये नफा ठेवूया 2,000. ओके, खरेदी किंमत किती होती? 10,000 गुणिले 100. ओके, आता या ठिकाणी तुम्ही विक्री किंमत लिहिण्याची चूक करायची नाही. विक्री किंमत लिहिण्याची जर चूक करताल तर तुमचं उत्तर काय होईल? चुकेल. ओके, म्हणून तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा, परमानंटली मी तुम्हाला एक टिप्स लिहून दिलेली आहे, अगोदर नोटच लिहून दिली की नेहमी आपण पर्सेंटेज ज्यावेळेस शेकडा काढतो, ओके, शेकडा नफा किंवा तोटा काढतो, तो नेहमी खरेदी किमतीवरच काढत असतो. या ठिकाणी ती खरेदी किंमत 10,000 आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण या ठिकाणी किती घेतलेले? 10,000 घेतलेले आहेत. ओके, आता या ठिकाणी कॅन्सलेशन होतं, काटाकाटी होत असते, तर ती करून घ्यायची. या ठिकाणी 1 0 कटला, हा 1 0 कटला, हा 1 0 कटला, 2, हा 1 आणि हा 1. आता वरचे 3 0 कटले, वरी किती राहिलेले? 2 राहिलेले. खाली 1 0 आहे, हा 1 0 कटला आणि
हा एक शून्य कटला. आता सगळे जर काटाकाटी जर केलेली असेल तर आता शून्य कटाला नाही येत, म्हणून खाली 1 राहिलेला आहे, वरी 10 आणि या ठिकाणी 2, त्या संख्या जशाला तशा लिहून घेऊया. म्हणजेच तुम्हाला पुन्हा दुसरी क्रिया कोणती करायची ती सांगते. ओके, आता या दोघांचा गुणाकार केला जातो. किती गुणाकार केला जातो? 10 दोन्ही 20, 1 जशाला तसे, म्हणजे 20% नफा झालेला आहे. किती टक्के नफा झालेला आहे? 20%. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ओके, बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 20%. आता आपण काय केलं या ठिकाणी, तर या ठिकाणी नफा अगोदर काढून घेतला. ओके, खरेदी किंमत ही कमी असल्यामुळे विक्री किमतीपेक्षा या ठिकाणी नफा झालेला आहे, म्हणून नफा किती रुपये झाला आहे तो आपण विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा आपण बाहेर काढला. 12,000 तून 10,000 रुपये खरेदी किंमत बाहेर काढली, म्हणजेच निव्वळ नफा किती झालेला आहे आपल्याला? 2,000. मग नफा नफ्याच्या ठिकाणी ठेवला 2,000, खरेदी किमतीच्या ठिकाणी गुणिले 100. या ठिकाणी 100 कशामुळे घेतली? कारण की आपल्याला ते टक्केवारीमध्ये काढायचे आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 10,000 रुपयावर 2,000 रुपये म्हणजेच किती? 20% नफा झालेला आहे. ओके, किती? 20%. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4, 4 शून्य कट केले, राहिले 10 आणि 2, खाली 1 राहिले, 10 दोन्ही 20. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला नफा हे सूत्रानुसार काढता येतं. किंवा याची दुसरी एक पद्धत आहे काढण्याची. जर तुम्हाला सूत्र जर माहीत नसेल तर मी बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये ही दुसरी जी स्टेप आहे तीच जास्त प्रमाणात वापर करतो. तुम्हालाही जर करता आली तर बघा. या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत माहिती पाहिजे. अगोदर खरेदी किंमत किती आहे? 10,000 रुपये. किती आहे? 10,000. खरेदी किंमत 10,000 म्हणजे 100%. तर नफा किती मिळालेला आपल्याला? 2,000 बरोबर किती टक्के? ओके, अशा पद्धतीने जर का तुम्ही सूत्र या समीकरण जर तयार केलं तर डायरेक्ट त्यांचं तिरपा गुणाकार करून घ्यायचा. काय? तिरपा गुणाकार करूनही तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता तिरपा गुणाकार कशा पद्धतीने करता तुम्ही बघा. या ठिकाणी हे 2,000 गुणिले 100, 2,000 गुणिले 100 भागिले या ठिकाणी 10,000 बरोबर x. ओके, हे x काय करूया? बाहेर घेऊया. म्हणजेच या ठिकाणी काय होते? 1 2 3 1 2 1 2 1 2. आता राहिले किती? फक्त 20 राहिले. किती राहिले? 20. म्हणजेच x बरोबर 20%. अशाही पद्धतीने तुम्हाला ही शॉर्टकट मेथड आहे. ही कोणती मेथड आहे? शॉर्ट मेथड. लक्षात ठेवा. दोन्हीही पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. फक्त तुम्हाला ती जर सूत्रपाठ झाला असेल तर त्या पद्धतीने करा, किंवा या ठिकाणी तुम्हाला ओरली काही क्रिया कराव्या लागतात. जसं की मी आता या ठिकाणी नफा जो आहे तो माझ्या ओरली पद्धतीने काढलेला आहे. 12,000 - 10,000, 2,000 डायरेक्टली नफा घेतलेला आहे. त्याच्यानंतरच आपण या ठिकाणी ही गोष्ट करू शकतो. ओके, चला तर आता आपण तोटा बघूया कशा पद्धतीने काढतात. बघा, त्या ठिकाणी आपण तोट्याचे एक एक्झाम्पल घेऊया. तोटा सतीशने 12,000 रुपयाचा एक टीव्ही घेतला. ओके, टीव्ही घेतला आणि काही दिवसाने तो 8,000 रुपयास विकला. तर सतीशला शेकडा किती तोटा झाला? किती तोटा झाला? ओके, बघा या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी दिलेलं एक्झाम्पल आहे शेकडा किती तोटा झाला. ओके, शेकडा तोटा किती झाला असं या ठिकाणी थोडंसं दुरुस्त करा. शेकडा तोटा किती झाला? ओके, शेकडा तोटा किती झाला? आता या ठिकाणी
बघा आता बोर्डवर एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्यासाठी की सतीशने 12,000 रुपयाचा एक टीव्ही घेतला, ओके, आणि काही दिवसांनी तो 8,000 रुपयास विकला, तर सतीशला शेकडा तोटा किती झाला? तर आपल्याला आता शेकडा तोटा काढायचा आहे, ओके. मग मी तुम्हाला या अगोदर सांगितलंय की शेकडा तोटा असो की नफा असो, आपण ते कोणत्या किमतीवर काढतो? खरेदी किमतीवर काढतो, ओके. खरेदी किमतीवर काढत असेल तर शेकडा तोटा काढायचा आहे, म्हणजे शेकडा तोट्याचं सूत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे. सूत्र पाठांतर करा लवकरात लवकर. शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत. नेहमी खरेदी किमतीवरच काढतो, म्हणून छेदामध्ये काय येते? नेहमी खरेदी किंमत येते. तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, ओके. सूत्र काय आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो या ठिकाणी. सूत्र बरोबर शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, ओके. चला तर या सूत्रानुसार आपण काय करूया? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. तर या ठिकाणी बघा सतीशने किती रुपयाला घेतला होता टीव्ही? 12,000 रुपयाला घेतला होता, म्हणजेच खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत बरोबर 12,000. किती आहे? 12,000 रुपये. तो टीव्ही घेतला आणि काही दिवसांनी किती रुपयाला विकला तो? 8,000 रुपयाला. म्हणजे विक्री किंमत किती झाली या ठिकाणी? विक्री किंमत बरोबर 8,000 रुपये, ओके. म्हणजेच या ठिकाणी खरेदी किंमत व विक्री किंमत आपल्याला जर मिळत असेल तर आपण त्या ठिकाणी तोटा व नफा किती झाला हे आपण काढू शकतो. खरेदी किंमत जास्त आहे विक्री किमतीपेक्षा. खरेदी किंमत जास्त आहे विक्री किमतीपेक्षा, म्हणजेच या ठिकाणी काय झालेला आहे? तोटा झालेला आहे, ओके. आपण जास्त रुपयाला खरेदी केली आणि कमी रुपयाला विकली, मग आपल्याला तो तोटाच होईल ना. म्हणजे या ठिकाणी काय झालेला आहे? तोटा. म्हणजेच 12,000 रुपयावर किती तोटा, किती रुपयाला विकलेला आहे? 8,000 रुपयाला. म्हणजे किती तोटा झाला आहे ते वजाबाकी करून काढू शकतो. आता मी प्रत्येक वेळा ते छोटे छोटे सूत्र लिहित बसणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ओके. म्हणजे तोटा किती झालेला आहे? 4,000 रुपये. किती तोटा झालेला आहे? 4,000 रुपये. म्हणजेच या ठिकाणी सूत्रामध्ये आपल्याला त्या किमती ठेवून आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, ओके. ही किंमत या ठिकाणी आपल्याला दिलेली नसते प्रश्नामध्ये, लक्षात ठेवा. नेहमी प्रश्नामध्ये कोणती ना कोणती एक किंमत काय असते? आपल्याला त्या किमतीवरून काढावी लागत असते, आणि ती कोणती किंमत काढायची ते तुम्हाला समजलं पाहिजे. या ठिकाणी आता तोटा काढायचा होता, म्हणून आपण किती झालेला आहे तोटा तो बाहेर काढला. आता शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा बरोबर तोटा किती आहे? 4,000 भागिले खरेदी किंमत किती होती आपली? 12,000 रुपये गुणिले 100, ओके. मग या ठिकाणी आता काटाकाटी होते, करून घ्या. 1 1 1 1 पुन्हा 1 आणि पुन्हा 1. आता यानंतर 4 1 4 4 त्रिक 12. किती आहे? 12. त्यानंतर आता राहिले 3 भागिले 100, म्हणजे 100 भागिले 3 एवढ्या संख्या राहिलेल्या आहेत. मग या ठिकाणी 100 ने 3 ला पूर्ण भाग जातो, 3 ने 100 ला पूर्ण भाग जातो का? नाही, परंतु जितका जातो तिथपर्यंत आपलं देणं काम आहे. 3 त्रिक 9 किती होतात? 3 त्रिक 9 राहतात 1, पुन्हा 3 त्रिक 9 राहतात 1, म्हणजे 33.1/3 एवढं उत्तर आपलं यायला पाहिजे. एवढा टक्के तोटा झालेला आहे, ओके. 33.1/3. म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण? 100 ने 3 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये त्याचं उत्तर बाहेर काढलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे पर्याय तुम्हाला दिलेले असतात, काही घाबरायचं काम नाही, ओके. बघा तर आपण या ठिकाणी काय केलं? अगोदर तोटा बाहेर काढून घेतला. तोटा बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला सूत्रामध्ये तोट्याची आवश्यकता होती, म्हणून तोटा ठेवला. तोटा ठेवल्याच्या नंतर त्याची कॅन्सलेशन काटाकाटी केली, आणि काटाकाटी करून तुम्हाला 100 ने 3 ला भाग दिला. या ठिकाणी 4 1 4 4 त्रिक 12. या ठिकाणी ही आपल्याला काटाकाटी जमवली पाहिजे, लक्षात ठेवा, ओके. चला अशा पद्धतीने तुम्हाला या दोन सूत्राचा वापर करून प्रत्येक एक्झाम्पल पर्सेंटेजचं काढता आलं पाहिजे, ओके. आता येईल ना कोणताही प्रॉब्लेम जर असेल तर अगोदर नफा झाला की तोटा झाला ते अगोदर क्लिअर करा, म्हणजेच तुम्हाला सूत्रामध्ये नफा घ्यायचा की तोटा घ्यायचा ते समजेल. आणि त्यानंतर खरेदी किंमत ही परमनंटली छेदामध्ये असते.
कारण की कोणतीही शेकडा किंमत जर आपल्याला काढायची असेल, शेकडा टक्के किती तोटा किंवा नफा काढायचा असेल तर तो खरेदी किमतीवरच काढला जातो. ओके, म्हणजेच आता मी पुन्हा एकदा रिवाइज करतो, लक्षात ठेवा. शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. हे दोन सूत्र आणि त्या अगोदरचे दोन सूत्र, असे 4 सूत्र तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे, तरच तुम्हाला या नफा तोटावरील प्रश्न सोडवता येतील. किती मोठ्या प्रकारचा प्रश्न असला तरी तुम्हाला बेसिक या सूत्रावर शेवटी का होईना पण यावंच लागतं, लक्षात ठेवा. ओके, चला पुढील प्रश्न.